आज आपण बघणार आहोत घरच्या घरी घट्ट दही कसं बनवायचं। आधी भांडं धुवून घ्यायचं किंवा ओलं करून घ्यायचं। थोडंसं पाणी 1 टीस्पून वगैरे पाणी ठेवायचं, त्यामुळे काय होतं दूध जळत नाही। आता यामध्ये दूध काढून घ्यायचं। हे मी फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे। फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे 1 लिटर। आता याला छान तापवून घ्यायचं, उकळी येऊ द्यायची। बघू शकता हे फुल क्रीम मिल्क आहे, उकळी आलेली आहे छान। याला थोडं अजून 2 मिनिटं उकळू द्यायचं। दोन मिनिट उकळल्यानंतर गॅस करायचा बंद आणि याला होऊ द्यायचं थंड। अगदी बोटाला असं लागेल कोमट असं होऊ द्यायचं याला। तर आता हे थोडं थंड होऊ द्यायला मी बाजूला ठेवते। दूध कोमट झालेलं आहे, बोट टाकून थोडं बघून घ्यायचं। थोडं कोमट आहे, बोटाला सहन होईल एवढं। आता भांड्यामध्ये विरजण लावायचं आहे, तर त्यासाठी हे घरी केलेलं दही आहे, हे याचं विरजण आपण लावूया। याला भांड्यामध्ये थोडं घालायचं 1 चमचा आणि असं लावून फिरवून घ्यायचं। थोडं दूध घालायचं। आता यामध्ये पूर्ण दूध ओतून द्यायचं। एकदम छान घट्ट दही तयार होतं। त्यापासून आपण लस्सी, ताक आणि विविध पदार्थ करू शकतो, किंवा मग नुसतं खायला पण खूप छान लागतं, श्रीखंडासारखं। आता हे थोडंसं दही मी अजून घेते, थोडंसं, आणि यामध्ये टाकायचं, थोडंसं हलवून द्यायचं आणि याला झाकून 7 ते 8 तास ठेवायचं। उन्हाळ्यामध्ये काय होतं लवकर आंबट येतं, त्यामुळे थोडं घट्ट झालं 6-7 तासांनी की उचलून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। दुधाला विरजण लावल्यानंतर 7 ते 8 तास बाहेर ठेवलं, त्यानंतर 2 ते 3 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं। त्यामुळे काय होतं दही जास्त आंबट येत नाही आणि घट्ट पण होतं। उन्हाळ्याच्या दिवसांमुळे दही जरा जास्त आंबट येतं बाहेर जर राहिलं तर। आता बघूया आपण आपलं दही कसं विरजण लागलं ते। बघू शकता स्लाइस होत आहे। असंच्या असं एक साईड काढायचं नाही, असं पूर्ण गोल गोल करून काढावं लागतं। जसं चमच्याने काढलं तर बघू शकता छान स्लाइस येतात। बघा अशा प्रकारे हे आपलं घट्ट दही तयार आहे। विरजण लावताना जर थोडी साखर घातली तर दही गोड पण करता येतं। बघू शकता मार्केटसारखं दही घरच्या घरी तयार झालेलं आहे। आईस्क्रीम स्पूननी सुद्धा आपण दही काढू शकतो। बघा किती सुंदर आहे, डिशमध्ये काढू शकतो। बघा घरच्या घरी घट्ट दही तयार। साखर टाकली तर थोडं गोड पण लागतं। विरजण घालताना 2-3 चम्मच आपल्या आवडीनुसार आपण साखर टाकू शकतो। चमच्यानी सुद्धा, पळी चमच्यानी सुद्धा आपल्याला हे दही छान काढता येतं। बघा पाणी पण सुटत नाही आणि घट्ट दही, याची लस्सी सुद्धा फार छान चविष्ट आपल्याला करता येते। त्यामुळे घरच्या घरी विरजण लावणं खूप परवडतं आणि स्वस्त पण पडतं।